यानंतर बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। ठाण्यातील अवजड वाहनांचा बंदी आदेश मागे। ठाण्याच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत अवजड वाहनांना बंदी। मात्र माल वाहतूक ठप्प झाल्यानं हा निर्णय बदलला। आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक। सकाळी 10:40 पासून दुपारी 3:40 पर्यंत 5 तासांचा ब्लॉक। ठाणे कल्याण दरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरती पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक। नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावणार, तर येत्या काळात 238 नवीन रेक दाखल होणार। त्यामुळे आता 60% प्रवासी क्षमता वाढेल। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। नेरळ खोपोली लोकल 3 दिवस रद्द। कर्जत यार्डच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सलग 3 दिवस विशेष वाहतूक ब्लॉक। 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लोकल ब्लॉक। तर कबूतरखान्यांसाठी आता मुंबईमध्ये 3 नव्या जागेंचा विचार। तर मुंबईमध्ये नवीन कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड। जागा उपलब्ध असल्याचा काही वॉर्डनकडून अहवालही सादर। मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती 10% होणार कमी। समिती पुढील आठवड्यामध्ये प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार। मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण। 77 सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, डॉक्टरांची टीम सज्ज। वाहतुकीसाठी विशेष नियोजन। गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विशेष रांग व्यवस्था। पिण्याचं पाणी, पादत्राणे ठेवण्याची सुविधाही उपलब्ध। विरारमध्ये रेती माफियांवर वसईमधील तहसीलदारांची कारवाई। विरारमध्ये कचराई, शिरगाव, कारगिल, वैतरणा या ठिकाणी कारवाई।